ऑपरेशन टायगर नंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरू असल्याची चर्चा. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याची माहिती. ऑपरेशन टायगरवर ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा कायदेशीर पलटवार. 6 फुटीर खासदारांना पाठवलं पत्र. विलिनीकरणाच्या दाव्यावर पत्रातून आक्षेप, तर पत्राला केराची टोपली दाखवली. शिंदेंचा पलटवार. सुनेत्रा पवारांची अध्यक्षपदी निवड कायदेशीरच. सच्चिदानंद सिंग यांच्या नोटीसवर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण. पक्षात कोणताही असंतोष नसल्याचा दावा. अर्थ खात्यावर राष्ट्रवादीचा दावा कायम. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते फडणवीसांची भेट घेणार. अर्थ खातं पुन्हा एकदा राष्ट्रवादीला मिळणार का, याकडे लक्ष. बोगस बियाणं प्रकरणात 18 कंपन्यांवर कारवाईचा बडगा. 30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात. कृषी मंत्री दत्ता भरणे यांची घोषणा. कल्याण डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी मारकुट्या रमेश म्हात्रेला जामीन मंजूर. आरोग्याचं कारण देत 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन. पुण्यातील मोशी दुर्घटना प्रकरणी अशोक कुमार गुप्ताला पोलीस कोठडी. 17 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत मुक्काम. मोशी दुर्घटनेची चौकशी होणार. समय रैनाच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त. समय रैनाला 10 लाखांचा दंड ठोठावण्याचा इशारा. न्यायालयाची दिशाभूल केल्याचं निरीक्षण. पंतप्रधान मोदी यांचं डॉक्टर सुभाष चंद्रांना पत्र. नंदकिशोर गोयंका यांच्या निधनावर दुःख व्यक्त. नंदकिशोर गोयंका यांच्या जाण्यानं समाजाचं मोठं नुकसान झाल्याची भावना.